सो हेलो गाइस, हे मीन आइलैंड है। तुम तुम्हारे गर्लफ्रेंड को ला सकते हैं इधर। इधर बहुत मजा आता है, लेकिन गर्लफ्रेंड को मत लेके आना, वो डर के मर जाएगी, ऊपर जाएगी। चला मित्रांनो, आपल्याला जायचं आज मौलीपाडा. मौलीपाडा इथून सध्या 30 किलोमीटर आहे. एकदम मस्त प्लेस आहे. तो प्लेस बघायला जायचं आहे आपल्याला. मी पण काय आतापर्यंत पाहिलेला नाही. मित्रांनी एक व्हिडिओ टाकलेला, तो पाहून माझी इच्छा झाली नाही का आपण पण जाऊ म्हणलं मौलीपाड्याला. मस्त आहे प्लेस, तो बघण्यासाठी जायचं आहे आपल्याला. चला मग तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो. एकदम मस्त आहे. एकदम डॅम आहे नाही का, डॅम सारखं आहे. तिथं धरण आहे. धरणावर म्हणजे आजूबाजूनी एकदम पाणी आहे सर्व. पाणी म्हणजे मधून जायला एकदम रस्ता आहे. भारी वाटतं नाही का तिथं. त्यामुळे आपली इच्छा झाली की जाऊ म्हणलं. आज कॉलेजला सुट्टी काढून आलोय मस्त फिरायला. कॉलेजला सुट्टी झाली की म्हणलं आज जाऊन येऊ फिरायला. मस्त भारी प्लेस आहे तिथं. अक्कलकुवा इथून काय 30 किलोमीटर आहे वाटतं. 30 किलोमीटर जायला वाटतं एक तास लागेल. 1 तासामध्ये पोहोचून जाऊ आपण. मागूनच ब्लॉक चालू करणार होतो, पण मागे रस्ता खराब असल्यामुळे आपल्याला तिथं नाही का रस्ता पण घाण होते आणि गावातून येत होतो, त्यामुळे ब्लॉक चालू नाही केला. आणि इथं हायवे, त्यामुळे कसं इथून भारी वाटतं ब्लॉक बनवायला. आणि गाडी पण एकदम स्मूथ चालते. चला मग तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो. आता आपण पोचलोय तरी धनोरा रोड पर्यंत पोचलोय. धनोरा गावात आता पोचल. तिथून तरी असेल अजून नाही का 20-25 किलोमीटर असेल अजून मौलीपाडा डॅम. म्हणजे अक्कलकुवामधील असं एक नाही का हिडन प्लेस आहे. एकदम भारी आहे. तडे जावं म्हणजे आपल्याला अजून काय आतापर्यंत काय जायला नाही होता. पुढं म्हणजे काय दोघंच आपली करता, पण आम्हाला काही जावायचं नाही. अक्कलकुवा गाव आसपास नाही का. आम्ही बी काय आतापर्यंत देखील नाही होता. आम्ही फर्स्ट टाइम जायला नव्हतं. अक्कलकुवा आणि आसपास काय मौलीपाडा गाव, चढला डॅम वाटतं. तुम्ही काय मस्त एखादी हिडन प्लेस होता जो आम्ही एक्सप्लोर करणार होतो. चढ जाईन तर काढणार होतो. काय चढ फिरासारखा काय देखासारखा काय तर एखाद मंदिर वगैरे काय वयात सकाळीच पुढं नाही का. आपली म्हणजे काय केसरपाडा 2 किलोमीटर, खानपाडा 18, पावला 7, 4 किलोमीटर. पडली काय वाटतं मला की म्हणजे नाही का एक गुजरात इंटर करवा लगेच अजून महाराष्ट्रामध्ये थोडी म्हणजे क्रॉस बॉर्डर राहणं ते म्हणजे काही समजत नाही आपल्याला. इथलं म्हणजे गुजरातने आर पार म्हणजे आम्ही गुजरातनं जाईनी लगेच बाहेर निघे आपल्याला समजत नाही. म्हणजे की एक स्टेट म्हणे दुसरी स्टेट मग कवर निघतात. गुजरात आसपासच हटली, इथला बी दूर नाही. व अक्कलकुवा म्हणा हिडन प्लेस, अक्कलकुवा म्हणा माहिती काय आतापर्यंत ऐकेल नाही होता. पण ये ना आपला काल एक मित्र रील टाकण्याला आपल्याला अचानक प्लॅन व्हायचा की चला भाऊ जाई मौलीपाडाला. काय तड जाईन येतो आम्ही मौलीपाडाला. म्हणजे डॅम सध्या म्हणजे डॅम आणि म्हणजे मजारने जावाला रस्ता, आजूबाजूने पाणी, मजारने रस्ता. मग मस्त वाटत थोडा नाही का जावाला बी आणि फिरायला बी. आणि कॉलेज रोज जाय कॉलेजला कटाय उठत रे ते म्हणजे एक रोज थोडा फिर येवा तुमची गाडीची नाही ना. कॉलेज थोडा कटाय उठवा थोडा. आम्ही हे म्हणा ना 2च जण थोडासा म्हणजे तू त्याच समजीला तू त्या व्हायचं नुसता फिरी राहता. बस सुट्टी काढा ना फिराना मागं बी आम्ही म्हणजे कमीत कमी 5 एक रोज नाशिक गायब होता. डायरेक्ट नाशिकला फिरायला निघायला.
कॉलेज झाला सुट्ट्या काढायची नाशिक फिरायला. म्हणजे नाशिक ना आम्ही तरी म्हणजे बराच प्लेस करणार नाही का, हरिहर फोर्ट, कळसुबाई, हरिश्चंद्र, ह्या 2-3 ठिकाण फिरला. मज्जा आहे फिरायला. तुम्ही तिथे जा, तुम्हाला मौलीपाडा दाखल. बाबू रस्ता बी आहे बेकारच ना, कव खड्डाही लागन कव नाही समजत तुला नाही. जर रायगड कोणता रायगड हर दादू इथं म्हणजे रायगड दुसरा वया. रायगड असली 4 किलोमीटर दाखल टाकणार रायगड. आपला मित्र हे शिकाली प्लॅन बनाडेल का नाही जावा ना भाऊ मौली पाडा. मग आधी सांगतो चला आपल्याला काय आपल्याला फिरा कामाल कॉलेज मध्ये मित्र आणि आपला खास मित्र माग बसलेला तुझ्या मित्र. अवधन हो का दादू, अवधन हो का आया वाट मला नाही गाड जत्रा करत नोरा बराच सांगेल वाटा वधूया मग गणोरा. अवदे गाव गुजरात आता गुजरात स्टेट लागे जा अटली गुजरात स्टेट लाग लगे अजून पुढे जाईन महाराष्ट्र स्टेट लागे जा. म्हणजे आपल्याला चालू फिरायला भेट राय ना. काय माहिती तिथे एक मित्र ते मांग गावान कामा तुम्ही नाही अंगली साईडला लाग गुजरात आणि अंग महाराष्ट्रात लाग. असली गुजरात ना रस्ता म्हणजे एक नंबर आणि आपला महाराष्ट्र ना एकदम खड्डा चांगला रस्ता होणार मग समजे तेव्हा ना गुजरात आणि खराब रस्ता होणार मग समजे तेव्हा ना महाराष्ट्र लागे जायला काय बरोबर नाही. आपला महाराष्ट्र ना रस्ता तयार आता हायवे महाराष्ट्र मग राही ना तो थोडा महाराष्ट्राला बी फिरायला मजा येईल. पण महाराष्ट्र रस्ता कधीच व्हाव नाही. गुजरात ना रस्ता सांगाच म्हणजे एक नंबर. गुजरात स्टेट मध्ये येवाना लगेच संध्याकाळला घर फिरताना आहे मजा पण येते लगेच फिराना लगेच मजा रे. चला बघ तुम्हाला आता पुढे जायचं ना काढू मौलीपाडा डॅम. इतका पेट्रोल पंप भारत पेट्रोल पंप. पेट्रोल पंप निमित्ता गतिरोध का बोला नेता दिला नाही समजा कडे तर थांबायला पाहिजे होता. मस्त चहा नाश्ता करले अर्धा दिवस एक हजार सांभाळता मस्त चहा नाश्ता करले बुवा असा मस्त चहा नाश्ता करले जाऊ ना टेन्शन नाही मग बुवा असा आपला स्टॉक यासाठी दिले जा बुवा. कंटिन्यू हायवे आहे का कंटिन्यू हायवे इथून हायवेच आहे का काही तर फाटा आहे पुढे नाही तर मग इकडे पुढे तरी चहा भेटला असता नंतर नसेल तर पुढे गावात काय नाही. अटली फाटा का अटली कटली तरी मग फाटा म्हणा खाल जावा ना अटली आपली बी काय पोलीस अडली कडली फाटा है. चला रात में इंटर हो गए थे मांगनी फाटा मांगनी टर्न मिळ ना आपली पुढे नाही गेलो मित्रांनो. माग फाटा वाट राहणार त्यातली टर्न मिळी राहणार. आवडली फाटा आणि आपल्या इथनच आहे का जाऊ दे त्याने जे केलं ना रे बघितलंय त्याने
अटली म्हणजे शॉर्टकट आहे मित्रांनो, म्हणजे शॉर्टकट आहे वाटत तो पहिले जायला होता नाही त्याला माहिती आहे म्हणजे रस्ता आधी काही येत नाही आधी सर रनिंग होता बराच हा पाडली ना त्याची अरे सर रनिंग जाता अटली किती किलोमीटर दाखवला ना दादू हा तर दिख रहा ना म्हणजे आवाज आहे वाट रहा है ना आणि अटली तुम्ही सांगत 25 किलोमीटर आहे मला अटली आऊ समोर तर दिख रहा ना मला वाटत तो जग नाही आहे वाटी राह ना मला थोडा म्हणजे दिखत नाही कॅमेरा काय माहित नाही पण पुढे एकदा दिख रहा ना मला वाट रहा ना तो जया तर माझ्या वाटी राह ना अंदाज चला म्हणतो त्यांचा काढू तुम्हाला काय काय अगदी दिख रहा ना खरा तो जगा दुसरा काय माहित नाही अगदी माझ्या काय ना तुझ्या आवडतं वाटी राह ना मला काय नाही अडली मित्रांनो आधी थोडा थांबाडले कॅमेरा वर करले त्यान पुढं काय देखील थोडा वरनी शॉट लेव 1-2 मस्त वाटेल म्हणजे काय रे ना एवढ्या लांबून तो आता दाखवलेला तो व्ह्यू पाहण्यासाठी आलो एवढ्या लांबून ये तो सुरू होते खतम हो गया क्या रे ताव अनविज्युअल प्लॅन करणार आहो फोटो काढणार आहो पण चुत्या झाला एकदम म्हणजे को नाही कर दे अचानकपणे अड दुकान नाही का म्हणजे अड तुम्ही येश आता काय म्हणजे तुम्ही सोय वय जाईल बा काय रे चाकणा पाणी वय जाईल एकदम दुकान अडदे फिरासारखा काय इथला व नाही पण दाखाडू फोटो मास्टर संदेश गंगापूरवाले चंदू विटावाले बाकी SMKD वाले अरे गॅस नाम वजन कुदाला काय रे मस्त मस्त बोट मग बसू मज्जा करू बेवाई राय ना पण कंगली साईडने पुढे जाईल ना रे साईडने का म्हणजे अंगच थांबू म्हणजे काय बाय जाते आता बोट मध्ये मस्त ये मंगा भाई इसको यहाँ से फेंक देने का संदेश तू पडना तस रे सैंडी भाई को यहाँ से फेंक देने का है बोट पे से फेंक देने का है सैंडी भाई को गया तो फिर वापस नहीं आएगा वो SMKD कॉलेज बंद हो जाएगा उसके वजह से एकदम मस्त व्यू है तुम देखा बोट में बसलो बोट बीट एकदम
भारी वाटा ना बराच मोठा डॅम. सो हेलो गाइस, हे मिनी आइलैंड है. तुम तुम्हारे गर्लफ्रेंड को ला सकते हैं इधर. इधर बहुत मजा आता है, लेकिन गर्लफ्रेंड को मत लेके आना, वो डर डर के मर जाएंगी, ऊपर जाएंगी. पहली बार यहाँ पे आए हैं. पहली बार. व्यू तो बहुत अच्छा है, फील हो रहा है अभी. बहुत भारी फील हो रहा है. इसकी फट रही है. हेलो गाइस, बारिश का मौसम भी है, मस्त मौसम हो गया गाइस. मूवमेंट हो गया है भाई. सब लोग दिख रहे गाइस. ये गाइस, ये हमारा वीडियो शूटर है. गाड्या घेऊन आलो होतो तो इथं आहे आणि एकदम चुत्या दिसतोय इथून. व्हिडिओ मध्ये बघितला होता, एक नंबर वाटत होतं. आणि गाड्या घेऊन आलो होतो तो व्ह्यू आहे, पण आता एकदम चुत्या वाटतं इथून. कारण की आता आतमध्ये ना नाही का, दादाने आम्हाला बोटवर फिरायला आणलं होतं. बोटवाला दादा आहे, एक नंबर बोट चालवतोय, मस्त आहे. आम्हाला म्हणजे भीती वाटत नाही काय रे बोटवर. हा गायडन्स देतोय चांगला. नाही तर